नाशिक महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे। महापौर पदासाठी हिमगौरी आडके तर उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांच्या नावावर भाजपने शिक्कामोर्तब केलंय। 6 फेब्रुवारीला निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून महापालिका सभागृहात भाजपचे तब्बल 72 नगरसेवक असल्याने ही निवडणूक केवळ औपचारिक ठरण्याची शक्यता आहे। महापौरपद हे यंदा सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव असल्याने सुरुवातीपासूनच हिमगौरी आडके यांचं नाव चर्चेत होते। राजकीय वारसा लाभलेल्या आडके यांनी यापूर्वी स्थायी समितीच्या सभापती पदाची जबाबदारीही सांभाळली आहे। उपमहापौर पदासाठी निवड झालेल्या मच्छिंद्र सानप यांची ही दुसरी टर्म असून ते माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र आहेत। आज अर्ज दाखल करताना आमदार राहुल ढिकले, नगराध्यक्ष सुनील केदार, गटनेता ॲडव्होकेट श्याम बडोदे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते। उमेदवारी जाहीर होताच समर्थकांकडून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। 6 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असून जिल्हाधिकारी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत। त्यानंतर प्रथम महापौर आणि नंतर उपमहापौरांची निवड करण्यात येणार आहे। दरम्यान भाजपकडून 1.25 वर्षाचा कार्यकाळ देण्याची चर्चा सुरू असून त्यामुळे पुढील काळात आणखीन पदाधिकाऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे।